लाडक्या बहिणींनो खुशखबर खुशखबर खुशखबर. हे बघा, लाडकी बहीण 21वा हप्ता पुन्हा वाटप 1500 रुपये. हे बघा, तुम्हाला नुकतेच 1500 रुपये मिळालेले आहेत. 20वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे बहिणींनो, बरोबर. 20वा हप्ता जमा झाल्यानंतर आता अखेरकार 21वा हप्ता जो आहे ना, हा 21वा हप्ता मार्च महिन्याचा हप्ता आहे आणि हा मार्च महिन्याचा मागील महिन्याचा हप्ता आता तुमच्या खात्यामध्ये वाटप बहिणीनो, पुन्हा वाटप. आणि हे बघा 21वा हप्ता देखील आता 1500 रुपये. तर वाटप किती जिल्ह्यात झाले, कोणाकोणाला आले, सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. तसेच महत्वाचे अपडेट हे बघा तुमच्या समोर आहे. 9,000 रुपये संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे बहिणींनो. 9,000 रुपये संदर्भात मोठी अपडेट काय तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे काय जास्त लांब व्हिडिओने. 8-9 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा हीच माझी तुम्हाला विनंती आहे. आणि या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून या. बघा आता संपूर्ण माहिती सांगतो. हे बघा लाडक्या बहिणींनो, आता ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये 20वा हप्ता जमा झाला. त्यानंतर आता ज्यांना मागील 20वा हप्ता आलेला आहे त्यांनाच आता 21वा हप्ता देखील वाटप सुरू. सर्वात मोठी खुशखबर, तुम्हाला जरी 20वा हप्ता मिळाला असेल, तुम्हाला 1500 रुपये काही दिवसांपहिले आता मिळाले असतील, तो फेब्रुवारीचा 20वा हप्ता होता. तो हप्ता जरी तुम्हाला मिळाला असेल ना, तर 21वा हप्ता पण मेसेज तुमच्या मोबाईलवर आता. तर काय आहे अपडेट संपूर्ण सांगतो. किती बहिणींना आले, बाकीच्यांना आले नसतील तर वाटप कधी होणार सर्व सांगतो. अत्यंत महत्वाचे अपडेट आहे. 9,000 रुपये संदर्भात पण माहिती आहे, ती पण सांगतो. आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ई-केवायसी करायला सांगितली होती. भरपूर बहिणींनी ई-केवायसी मध्ये चूक केल्या कारणाने ई-केवायसी मध्ये त्यांना दुरुस्ती करण्यासाठी तारीख देण्यात आली होती. आता ई-केवायसी संदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आलाय, सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. हो, ई-केवायसी संदर्भात काय मोठा निर्णय घेण्यात आला हे बघा तुमच्या समोर आहे आता सर्व. हे पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून ई-केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बघा, मी विनंती पण केली होती की भरपूर बहिणींनी ई-केवायसी केलेली नाही म्हणून, दुरुस्ती केलेली नाही म्हणून, त्यामुळे शासनाला विनंती केली होती की शासन मायबाप पुन्हा लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी मुदतवाढ द्यायला पाहिजे, 1 महिन्याची अजून मुदतवाढ द्यायला पाहिजे असं मी बोललो होतो. आणि अखेरकार शासनापर्यंत आपली बात गेलेली आहे आणि शेवटी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे जरी तुम्ही ई-केवायसी मध्ये दुरुस्ती केली नसेल, तुमचे हप्ते थांबलेले असतील 3 महिन्याचे 4 महिन्याचे जेवढे पण तुमचे पैसे थांबलेले असतील बहिणींनो, ते सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये आता जमा होतील. आणि तुम्ही ई-केवायसी दुरुस्ती केली नसेल तर ते करून घ्या. ही ई-केवायसी दुरुस्ती करून घ्या. 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदत आहे. तुम्ही ई-केवायसी दुरुस्ती केली ना, तरच तुमचे जेवढे पण थांबलेले हप्ते असतील, मग तुमचे 3 महिन्याचे 4 महिन्याचे जेवढे पण तुमचे हप्ते थांबलेले असतील ते सर्व तुमच्या खात्यामध्ये जमा होतील ई-केवायसी दुरुस्ती केल्यानंतर. कारण ई-केवायसी करताना भरपूर बहिणींनी पर्याय चुकीचे निवडलेल्या त्या कारणामुळे त्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ताच जमा झाला नाही. तेच कारण आहे ई-केवायसी दुरुस्तीचं. त्यामुळे आता पुन्हा इथे मुदतवाढ दिल्याचं पाहायला मिळत आहे. हे बघा, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी ही माहिती दिलेली आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम म्हणाले की योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेची अंतिम तारीख 31 मार्च 2026 होती. मात्र राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचे व गारपिटीचे संकट तसेच लाभार्थी महिलांकडून झालेली मागणी याचा विचार करून ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणि हा जो काही निर्णय आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सूचनेनुसार देण्यात आला आहे. म्हणजे ही मुदतवाढ मिळालेली आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या ऑर्डर नंतर ही मुदतवाढ भेटलेली आहे. आता तुम्ही हा महिना पूर्ण महिना तुम्ही ई-केवायसी दुरुस्ती करू शकता. ज्यांची बाकी असेल त्यांनी आजच करून घ्या ई-केवायसी दुरुस्ती. ओके, ते करावंच लागणार आहे. जरी केलं नाही ना ई-केवायसी दुरुस्ती, जेवढे तुमचे हप्ते थांबलेले आहेत ते तर भेटणारच नाही, पुढील हप्ते पण बंद होऊन जातील. मग त्यामुळे तुम्हाला रेग्युलर दर महिन्याला हप्ता पाहिजे असेल आणि तुमचे हप्ते थांबलेले असतील तर ई-केवायसी दुरुस्ती करून घ्या. समजले तुम्हाला? चला ठीक आहे. आता इथे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत 71 लाख महिला अपात्र. हे बघा, यामुळेच 71 लाख बहिणी अपात्र झाल्या, त्यांचा हप्ता थांबलेला आहे.
किती? 71 लाख. कमी संख्येने भरपूर बहिणी अपात्र झाल्यात. काही बहिणींना निकष आहेत, ज्यांच्याजवळ 4 व्हीलर आहे, 4 चाकी वाहन आहे, त्यांचा हप्ता बंद झाला. 2.5 लाख पेक्षा जास्त उत्पन्न आहे, त्यांचा पण हप्ता बंद झाला. तर 2.5 लाख पेक्षा उत्पन्न जरी जास्त असेल तर हप्ता बंद होतो. तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल, हप्ता बंद होईल. ट्रॅक्टर वगळून फक्त. ओके. त्यानंतर सरकारी कर्मचारी असाल, तुमच्या घरात 2 पेक्षा जास्त जण लाभ घेत असेल तरी हप्ता बंद होतो. तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तरी हप्ता बंद होतो. हे काही निकष आहेत जे लाडकी बहीण योजनेसाठी लागू आहेत. ओके. तर यामुळेच भरपूर बहिणी अपात्र झालेल्या आहेत, म्हणजे हप्ता बंद झालेला आहे. चला ठीक आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली. ज्या ज्या नवीन अपडेट आल्या होत्या त्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आपण बघितल्या. आता फायनली आपण तुम्ही ज्या अपडेटची वाट बघत आहेत, 21वा हप्ता वाटप बद्दल जी माहिती आहे, चला फायनली तुम्हाला ही माहिती सांगतो. 21वा हप्ता पुन्हा वाटपची अपडेट काय आलेली आहे, 1500 रुपये संदर्भात जी माहिती आलेली आहे ती माहिती सांगतो. पहिले हे 9,000 रुपये संदर्भात मोठी अपडेट काय आहे ती मोठी अपडेट पहिले आपण समजून घेऊया. चला ही 9,000 रुपयाची मोठी अपडेट पहिले जाणून घेऊया आपण. 9,000 रुपये संदर्भात जी अपडेट आहे ना ती बघा. तर राज्यातील कापूस बाजारात सध्या तेजीचे वातावरण निर्माण झाले असून दर 9,000 रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. कापसाचे भाव आहेत हे कापूस बाजारात सध्या तेजीचे वातावरण निर्माण झालं असून जे काही दर आहेत ते 9,000 पर्यंत पोहोचलेले आहेत. जे मी तुम्हाला बोललो ना 9,000 रुपये संदर्भात मोठी अपडेट आहे, तर ही 9,000 रुपये संदर्भात हीच ती अपडेट आहे. इथे तुम्ही बघू शकता 9,000 रुपयाची अपडेट. 9,000 रुपयाचे आहे. कापूस बाजारात तेजी वाढलेली आहे आणि कापूसचे दर 9,000 पर्यंत पोहोचलेले आहेत. तर हे 9,000 रुपये संदर्भात कापूसचे दर संदर्भात 9,000 रुपये संदर्भात अपडेट होती. शेतकरी बांधवांसाठी महत्वाची अपडेट होती. चला ही अपडेट समजली. पुढील अपडेट बघा आता. तर ही 9,000 रुपयाची अपडेट आपण इथे बघितलेली आहे. ओके. चला आता फायनली 21वा हप्ता बद्दल माहिती बघा. हे बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नुकताच आता 20वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला. 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये आता काही दिवस पहिले देण्यात आले. ते फेब्रुवारीचे 20वा हप्त्याचे 1,500 रुपये. आता तुम्ही सर्वजण 21वा हप्त्याची वाट बघत आहेत, 1,500 रुपयाची पुन्हा वाट बघत आहेत. तर हा हप्ता वाटप झाला का? अजून वाटप झाले नाही, कारण तुम्हाला आता नुकताच 20वा हप्ता मिळाला, त्यामुळे लगेच 21वा हप्ता भेटणार नाही. 21वा हप्त्यासाठी टाइम लागेल. परंतु तो हप्ता कधी मिळणार आहे त्याची माहिती आपल्याकडे आलेली आहे, ती माहिती तुम्हाला सांगतो. हे बघा, आपण सर्वजण अधिकृत JR ची वाट बघूया. अधिकृत माहिती या संदर्भात आलेली नाही, परंतु सध्या राज्यात चर्चा आहे आणि विश्वसनीय सूत्रांनी दिलेली माहितीनुसार हे बघा, हप्ता कधी मिळेल तर 15 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान हप्ता येणे अपेक्षित आहे असं बोललं जात आहे. अशी सध्या चर्चा आहे. त्यामुळे आपण 15 एप्रिल ते 20 एप्रिल या तारखेची वाट बघूया. तेव्हा तुमच्या खात्यामध्ये हे 21 हप्त्याचे 1,500 रुपये पुन्हा वाटप केले जाणार आहेत. त्यामुळे आता सध्या तरी वाटप संदर्भात किंवा वाटप झाली या संदर्भात कुठेही अपडेट नाही. अधिकृत माहितीची आपण वाट बघूया. अधिकृत माहिती जी आहे ती येईलच. अधिकृत माहिती आल्यावर पण सांगेल मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून. परंतु एक अंदाजित आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 15 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान हप्ता येऊ शकतो असं बोललं जात आहे. 21 हप्ता येईल म्हणून. ठीक आहे, जी माहिती आली ती संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली. या व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून विचारा मला. त्या प्रश्नांची उत्तरे पण मी देण्याचा प्रयत्न करतो. तुमचे प्रश्न असेल तर जरूर विचारा. धन्यवाद. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये.